तर आता आपल्याला फेस ड्रॉ करायचा आहे, जो आपला हेड ब्लॉक आहे. त्या हेड ब्लॉकमध्ये आपण काय करणार आहे, फेस ड्रॉ करणार आहे. आता फेस ड्रॉ करण्यासाठी आपण रँडमली काय करणार आहे, जे आपले सर्कल्स ओव्हल्स असतात, जसा फेस असू शकतो त्या शेपमध्ये त्याला ड्रॉ करायचा प्रयत्न करायचा. जो आपला वरचा पार्ट आहे हेडचा तो ब्रॉड असतो आणि जो चिनचा पार्ट आहे तो आपला नॅरो असतो. मग त्यामुळे आपण फेसही तसा ड्रॉ केलेला आहे. चिनचा पार्ट, हेडचा पार्ट आणि इयरचा पार्ट आपण मार्क करून घेतलेला आहे. त्यानंतर हेडला कंटिन्यू करायचा आहे नेकने. जो आपला नेक पोर्शन आहे तो चिनच्या साईड्सला आपल्याला काय करायचं आहे, कनेक्ट करायचं आहे. आपण नेक ड्रॉ केलं आहे. नेक नंतर मग जिथे आपले शोल्डर्स असतात तर शोल्डर्सच्या इथे आपले राऊंड जॉईंट्स असतात. त्यासाठी आपण काय करतो, तिथे राऊंड ड्रॉ करतोय शोल्डर्सला. मग जो नेक आहे तो नेक आपण शोल्डरला ते जे राऊंड केले त्याच्यावरच्या साईडला आपण जॉईन करतो. का तर आपले शोल्डर्समधून मूवमेंट होते, त्यामुळे त्या मूवमेंटमसाठी आपल्याला तिथे जे मसल्स असतात, तिथे जे बोन्स असतात ते तसे शो करायचे. त्यानंतर शोल्डर जॉईंट करून घेतले आपण. शोल्डर नंतर आपण वेस्टला शेप करतोय. शेपिंग करताना खूप रॅन्डम शेपिंग करायची आहे. खूप जास्त त्याच्यात कर्व्स किंवा खूप जास्त ब्लॉक्सला सोडून आपण शेपिंग नाही देते. बेस्ट ड्रॉ केली आहे. त्याच्यानंतर आपण आता बस्ट ड्रॉ करणार आहे. आर्महोलपासून खाली जी आपली बस्ट लाईन असते चेस्टवरती, तर आर्महोललाच कंटिन्यू करून आपली रॅन्डम आपण चेस्ट ड्रॉ करतो. जिथे आर्महोल आपला एंड होतो तिथे आपले अपेक्स पॉईंट असतात, तिथे आपण बस्टला शेपिंग देतोय. कारण आपली फिमेल फिगर आहे त्यामुळे आपली जी बस्ट लाईन असणार आहे ती तशी असणार आहे. त्यानंतर आपण वेस्ट ड्रॉ करून घेतली. वेस्टवरनं आता आपण येणार आहे हिप पोर्शनकडे. चेस्टपासून किंवा बस्टपासून खाली वेस्टला येताना आणि हिपला येताना हा जो असतो तो आपल्या आवरग्लास फिगरसारखा कर्व असतो. फिमेल क्रोकीमध्ये किंवा फिमेल फॅशन टेम्पलेटमध्ये ज्या आयडियल फिगर्स असतात त्यामध्ये शोल्डर मेजरमेंट आणि हिप मेजरमेंट ऑलमोस्ट सिमिलर असतं. त्यामुळे त्याचं शेपिंग करताना, ते ड्रॉ करताना तेवढी लवचिकता आपल्याला त्या फॅशन फिगरमध्ये दाखवायची. त्याच्यानंतर आपण क्रॉच पॉईंट मार्क करू. जो क्रॉच पॉईंट आहे आपला हिपजवळ तो, त्या क्रॉच पॉईंटपासून आपल्याला एक डिरेक्शन भेटेल की आपल्याला त्याच्यानंतर मग थाईज ड्रॉ करायचे आहे. आणि थाईज नंतर तीच लाईन आपण कंटिन्यू खाली करणार आहे लेग्स. क्रॉच पॉईंटपासून आपल्याला नीला जॉईन करायचं आहे. नीचा जो आपला पोर्शन असतो ना, नीचा पोर्शन एकदम नॅरो असतो. त्या नॅरोसाठी आपण काय करू, तिथे सुद्धा सर्कल ड्रॉ करून घेऊ. आता आपल्याला काय करायचं आहे, त्या सर्कलला, तो सर्कल म्हणजे आपली काय झाली, प्रॉपर नी झाली. त्या नीला, त्या सर्कलला आपल्याला काय करायचं आहे, क्रॉचपासून आणि हिप साईडपासून, आउटर साईड आणि इनर साईड दोघांपासून काय करायचं आहे, जॉईंट करायचं आहे. कारण आपल्या नीचा पोर्शन हा त्या मानाने नॅरो असतो थाईजपेक्षा. आणि मग खाली त्याच साईडने खाली आपण त्याला अँकलला जॉईन करतो, तेव्हा नॅरोपासून परत तो थोडासा ब्रॉड होतो आणि परत खाली जाऊन अँकलला जॉईंट होताना नॅरो होतो. म्हणून अँकल्सला आपण पहिले राऊंड्स ड्रॉ करून घेऊ. जो आपला लेग पोर्शन असतो तो इनर साईडने ऑलमोस्ट थोडा कर्वी आणि स्ट्रेट असतो, पण आउटर साईडने तो फुलर असतो. त्यामुळे आपण तसेच लेग्स इथे ड्रॉ करतोय. लेगचा जो खालचा लोअर पोर्शन आहे तो. त्याच्यानंतर आपल्याला फीट ड्रॉ करायची आहे. तर फीट ड्रॉ करताना आपले जे फर्स्ट फिंगर असते लेगची, त्या फिंगरनंतर आपलं इनवर्ड्स होत जातं, जे काय आपले अदर फिंगर्स असतील ते. सो एकदम डेलिकेट आपण लेग्स ड्रॉ करतोय. दोघं लेग्स सेपरेटली ड्रॉ झालेले आहेत. त्याच्यावरती आपण फिंगर्स ड्रॉ करू. आपल्या लेगचे जे फिंगर्स असतील किंवा डिटेलिंग करताना त्या फिंगरसोबत मग आपण नेल्स वगैरे पण ड्रॉ करू शकतो, जसे काय आपल्याला ड्रॉ करायचे आहेत तसे.
बेसिक शेपिंगमध्ये आपण फक्त फिंगर्स वगैरे या सगळ्या गोष्टी ड्रॉ करतो. एकदम डिटेलिंग आपण अजून इथे नाही देतो. त्यानंतर आपण शोल्डरपासून एल्बोकडे जातो आहे. एल्बोकडे जाताना एल्बोला पण आपण एक राऊंड मार्क करून घेतो आहे. आर्महोलपासून एल्बोला जॉईंट होतो आहे. शोल्डरपासून पण आपण एल्बोला जॉईंट होतो. मग एल्बोपासून रिस्टला परत राऊंड केला आहे. जिथे जिथे आपले जॉईंट्स आहेत, जिथे आपली जे मसल्स आहेत ते पूर्ण राऊंड डिरेक्शनमध्ये फिरू शकतात, पूर्ण एक सर्कल कंप्लीट करू शकतात, त्या सर्व मसल्सला जॉईंट करण्यासाठी आपले जे जॉईंट बोन्स और मसल्स असतात त्यांना आपण राऊंड करून ड्रॉ करतो. आपले हँड्स ड्रॉ झालेले आहेत. हँड्स ड्रॉ केल्यानंतर आता जो आपण 1 इंचचा पोर्शन घेतला होता, 1 इंचचा ब्लॉक घेतला होता ज्यामध्ये आपल्याला पाम ड्रॉ करायचा होता, त्याच्यात थंब, अदर फिंगर्स हे ड्रॉ करायचे आहे ब्रिस्टनंतर. इथे आपण जी मेकॅनिकल क्रोकी होती आपली 10 हेडची, त्याला फक्त शेपिंग दिलेली आहे. जे आपले ब्लॉक्स होते त्या ब्लॉक्सच्या डिरेक्शन्सनुसार त्यांना अनुसरून आपण त्याला बेसिक शेपिंग दिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की जी 10 हेड मेकॅनिकल फिमेल क्रोकी होती त्याला आपण शेपिंग दिलेली आहे. शेपिंग देताना फेस, इयर्स, जे काही जॉईंट्स आहेत तुमचे ते मार्क केलेले आहे, बस्ट मार्क केलेली आहे, वेस्ट, हिप्स, क्रॉच पॉईंट, त्यानंतर जे नी असते, नीचा पोर्शन जो आपला नॅरो असतो, आणि अँकल्स नंतर जे हँड्स आणि फीटचे फिंगर्स आहेत ते ड्रॉ केलेले. एकदम बेसिक शेपिंग दिलेली आहे. कशाला फॉलो करत, जे आपले ब्लॉक्स होते त्या ब्लॉक्सला फॉलो करत. त्याच्यामध्ये एकदम जास्त ड्रास्टिक चेंज वगैरे आपण नाही केलेलं आहे. बेसिक जी 10 हेड क्रोकी असते स्टँडिंग पोझिशनमध्ये तिला आपण शेपिंग दिलेली आहे.